नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या सरोज क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी या प्रकारच्या स्लिंग बॅग बनवलेल्या आहे. याचंच मी तुम्हाला आता ट्युटोरियल दाखवणार आहे. ह्या कशा बनवल्यात. छान आणि सुंदर अशा कॉटनचं फॅब्रिक आहे आणि त्यापासून मी बनवलेलं आहे. तर यासाठी आपल्याला असं एक 8 इंचाचा मी असं सर्कल घेतलेला आहे. तर तुमच्याकडे डिश किंवा प्लेटच्या साहाय्याने तुम्ही छोटी मोठी कशी साईज छोटी मोठी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याच साईजचं मी रबर शीट घेतलेलं आहे आणि त्याच साईजचे मी 2 नॉन वोनचे पण गोल कापून घेतलेले आहे. आता आपण ही नॉन वोन रबर शीट आणि मेन फॅब्रिक एकमेकावर असे ठेवून याला सर्कल असा याचा स्टिच करून घ्यायचा आहे. आता हे स्टिच करून झालेलं आहे. आता याच्यावरती वरचं जे पॉकेट आहे ना ते लावायचं आहे आपल्याला. त्यासाठी वरून आपण 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि आपण तिथे झिप अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं वरचं पॉकेट तयार होईल. तर खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि खूप लवकर शिवून होती. तर आणि कॉटनचं कापड वापरलेलं आहे, त्यामुळे याला फिनिशिंग रबर शीटमुळे पण फिनिशिंग छान आहे. तुमच्याकडे रबर शीट नसेल तर याच्यामध्ये तुम्ही आपलं शॉपिंग बॅग किंवा असं एक गोणीचं वगैरे जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं ना तरीही त्याला एक असा कडकपणा येईल त्याच्याने पण. तर तुम्ही तसंही करू शकता. आणि नॉन वोन जर नसेल तर तुम्ही पिसाचं अस्तर लावलं तरीही चालेल. तर या प्रकारे झिप मी अटॅच करून घेतलेली आहे आणि याच्यावरती अशी दाबटीप देऊन घ्यायची आणि रनर होऊन घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आता याच्यामध्ये रनर पण होऊन घेते. साईडचं जे एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे फॅब्रिक आहे ना हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. तर तुम्हालाही जर असं फॅब्रिक कापड मागवायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून पण हे घेऊ शकता. खूप छान कापड आहे आणि खूप म्हणजे मी वापरले, याआधी पण वापरलेलं आहे, त्यामुळे मी सांगते की खूप चांगलं कापड आहे. हे प्युअर कॉटन आहे. तर आता आपण हा पूर्ण आहे ना एकदा सर्कल आहे ना याला मोजून घ्यायचा आहे. हा किती येतोय त्याच्यापेक्षा आपण 1 ते 1.5 इंच आपण याला जास्तीचं माप घ्यायचं आहे आणि अशी एक पट्टी तयार करून घ्यायची बघा. त्यासाठी मी नॉन वोन लावून घेतलेला आहे ह्या पट्टीला. आता मी 27 इंच लांबी घेतलेली आहे आणि 2.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे. मी थोडे एक्स्ट्राच ठेवलेले आहे, कारण काय होतं की कमी पडायला नको. जर जास्त झालं तर आपण त्याला कट करू शकतो, पण कमी झाल्यावर काहीच करता येणार नाही. तर आता वरचा जो झिपपर्यंत जो भाग आहे आपण तो एकदा मोजून घ्यायचा आहे. तो किती येतो तितका आपण ह्या पट्टीमधून कट करणार. माझं 8.5 येतं आहे, तर मी आता हे 8.5 इथं हे पट्टी कट करून घेणार आहे. आणि याला आता परत याचे 2 भाग करायचे. तिथे आपल्याला झिप अटॅच करायची. तर हे आपलं मधलं मेन पॉकेट तयार होईल इथे. तर आता हे व्यवस्थित मधोमध कट करून घ्यायचे आणि याला झिप लावून घ्यायची. बघा, या प्रकारे झिप ठेवून आणि याला दाबटीप द्यायची. त्याच प्रकारे दुसरा पण भाग त्याच्यावर ठेवून त्याच्यावरती पण सेम तसंच करायचे. स्टिच करून वरतून दाबटीप द्यायची आणि रनर होऊन घ्यायचे. आता आपल्याला याला नॉट लागतील, तर त्यासाठी मी असं 3 बाय 3चे 2 चौरस कापड कापून घेतलेलं आहे आणि आता याची 2 अशा छोट्या छोट्या आपण पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे जर हे मटेरियल एखादे छान पीस असेल त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता किंवा मग कुठल्याही कापडापासून, कुर्तीतलं उरलेलं कापड असेल लेसपासून पण बनवू शकता. आता या प्रकारे ह्या जे 2 कड्या घेतलेल्या आहे मी, ह्या कड्या आपण याच्यामध्ये ओवून आणि हे आता दोन्ही झिपच्या वरती आपण याला असं या प्रकारे स्टिच करणार आहोत. आता हे स्टिच करून घेतलं की मग आपण जो आपला हा आता सर्कल होता ना तो घ्यायचा आहे. आधी आपण याला अस्तर लावून घेऊया. तर मी आता अजून एक नॉन वोनचाच गोल कापून घेतलेला आहे त्या मापाचा आणि याला पॉकेटसाठी आपण याला आतून लावून घ्यायचं आहे. आता हे जे वरचं आपण कट केलेलं आहे ना हे व्यवस्थित एकदा याचा
सेंटर काढून घेऊया. दोन्हीचा पण सेंटर काढायचा आणि मग सेंटरला सेंटर बरोबर आला की मग आपलं मागे पुढे होणार नाही. खूपच कमी वेळेमध्ये ही बनवून तयार होती बॅग आणि दिसायला पण खूप छान सुंदर आणि स्पेस पण खूप मोठा होतो. एवढी जरी तुम्ही 8 बाय 8 इंचाचा जरी सर्कल घेतला ना, ह्यामध्ये पण खूप मोठा म्हणजे अशी खोल होती ही बॅग, त्यामुळे आतमध्ये जागा भरपूर असते. आता हा सेंटरवर सेंटर ठेवून तुम्ही वाटलंच इथं पिन लावून घेऊ शकता. आणि आता साईडने आपण एक अर्धा इंच सोडून आणि मग याला असं पकडून स्टिच करायचं आहे. आता दोन्ही साईडने आपण थोडं थोडं सोडून देणार आहोत आणि मग स्टिच करायचं आहे. हे बघा, या प्रकारे थोडं थोडं मी सोडलेलं आहे, कारण आपल्याला ती जी दुसरं जो अर्धा गोल आपल्याला स्टिच करायचा आहे ना, तर आपल्याला इथे पट्टीला पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची एकदा. हे बघा, या प्रकारे आता हे आपण इथं जोड देऊन घेणार आहोत. याचा एकदा एक साईड जोड देऊन घ्यायचा आणि मग पूर्ण सर्कल आपण या प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे जे एक्स्ट्रा होईल ना, ते आपण शिलाईमध्ये जेवढं जाईल तेवढं सोडून आणि याला कट करून घ्यायचे. हे एक्स्ट्रा घेतलं ना की आपल्याला मग सोपं पडतं. थोडंसं कट करून आपण पाहिजे तेवढं घेऊ शकतो. आता मी हे एवढं एक्स्ट्रा होते तेवढं मी कट करते आणि मग याला जोडून घेते. हे बघा, एवढं कट केलेलं आहे आणि आता हे इथे स्टिच करून घ्यायचं. आणि मग हा खाली पण आपण व्यवस्थित त्याला स्टिच करून घ्यायचं. मी डबल शिलाई दिलेली आहे पूर्ण राऊंडला. आणि आता हा जो वरचा गोल आहे आपण दुसरा गोल, तो याच्यावरती ठेवून त्याच प्रकारे याला पण स्टिच करून घ्यायचं आणि डबल शिलाई द्यायची. आता वाटलंच याला आपण पायपिंग पण देऊ शकतो. मी पायपिंग नाही दिलेली. आणि आता याला आपण ओपन करून घ्यायचे. हे बघा, या प्रकारे आता ओपन करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला याला बेल्ट लागेल लावायला. तर बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे. तर ही झाली बॅग आणि हा आता बेल्ट. तर बेल्टची लांबी मी 50 इंच घ्यायची आपण आणि 1 इंच रुंदीचं आणि 50 इंचची लांबी घ्यायची आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा आहे, मी 50 इंच घेणार, त्यातून तेवढं कट करून टाकणार आहे. तुम्ही वाटलंच तर ॲडजस्टमेंटचा बेल्ट पण लावू शकता. मी ॲडजस्टमेंटचा बेल्ट केलेला नाही, इतका म्हणजे व्यवस्थित होतो. खूप हाफ पण होत नाही आणि लॉंग पण होत नाही. आता या प्रकारे कडीमधून ओवून घ्यायचं आणि इथं थोडंसं फोल्ड करून याच्यावर व्यवस्थित असं याला पॅक असं स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. आणि आता या प्रकारे आपली बॅग बनून तयार झालेली आहे. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी सामानामध्ये पण ही तयार होती. तर कशी वाटली तुम्हाला ही बॅग, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.